नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आपण या ठिकाणी आले पिकाची ड्रिचिंग करत आहोत. आज दिनांक आहे 13 ऑगस्ट 2026 आणि 13 ऑगस्ट रोजी हा आपला आल्याचा प्लॉट हा 45 दिवस हे पूर्ण आपल्या आले प्लॉटला झालेले आहे या ठिकाणी. आणि आपले 2 प्लॉट असून एक प्लॉट हा थोडा अगोदरचा आहे आणि हा थोडासा उशिरा आपण लागवड केलेली आहे. तर आज आपण आले पिकाला कुठल्या प्रकारची ड्रिचिंग या ठिकाणी करणार आहोत तर मी तुम्हाला ते या ठिकाणी सांगणार आहे. तर आपण आज आले पिकासाठी वनिवा सिजंटा कंपनीचं वनिवा हे आपण या ठिकाणी वापरतो आहोत. वनिवाचा रिझल्ट म्हणजे वनिवाचं जे कार्य आहे तर ते पूर्णपणे निमॅटोड कंट्रोल आणि तसेच जे फ्युझिरियम विल्ट वगैरे असतं त्यासाठी याचं कार्य या ठिकाणी सुरू होतं. सिजंटा कंपनीचं एक संशोधित एक बेस्ट प्रोडक्ट हे आपण या ठिकाणी अद्रक पिकासाठी वापरणार आहोत. याचे रिझल्ट किमान 3 महिन्यांपर्यंत आपल्याला या ठिकाणी दिसतात की त्याचे सुंदर रिझल्ट म्हणजे निमॅटोड न होणे आणि अद्रक पिकाची वाढ चांगली होणे. तसेच काही ठिकाणी जर स्पॉट असतील तर ते स्पॉट देखील कंट्रोल करण्याचं काम, काही अंशी कंट्रोल करण्याचं काम हे वनिवा हे प्रोडक्ट करतं. त्याचं ब्रँड नेम वनिवा आहे आणि त्याचं कंटेंट हे सायक्लोट्रिपिफ्लोरम हे कंटेंट यामध्ये आहे. तर यामुळे आणि याला सोडण्याचं प्रमाण हे अशा स्वरूपाचं आहे की एका एकरसाठी आपल्याला किमान 150 ml हे 150 mlचं एक पाऊच आहे आणि 150 ml आपल्याला 1 एकरसाठी याचं प्रमाण ठेवायचं आहे. आणि सोबत पाणी जे आपण घेतो तर किमान 1 एकरसाठी आपल्याला 200 लिटर पाणी यासाठी वापरायचं आहे. 200 लिटर पाणी यासाठी की हे पूर्ण कोंबांपर्यंत स्प्रेड व्हायला हवं अशी त्याची संरचना आहे. आणि जोपर्यंत संपूर्ण कोंबांपर्यंत संपूर्ण मदर सीडपर्यंत म्हणजे अद्रकीच्या खांडांपर्यंत हे जर औषधी गेलं तर त्याचे रिझल्ट हे चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येतात. आता आपण यासाठी मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण 2-3 दिवसांपूर्वी याला भर टाकून म्हणजे बेसल डोस टाकून भर देण्याचं कार्य हे या ठिकाणी केलं होतं. आता आपण या ठिकाणी वनिवाची ही ड्रिचिंग घेत आहोत जे की निमॅटोड आणि थोडंसं पॅरेंटल कंट्रोल हे सडसाठी होत असतं. तर आपण 4 दिवसानंतर पुन्हा एकदा यासाठी ट्रायकोसुडो आणि कालीचक्र म्हणजे मेटारायझम, ट्रायकोडर्मा विरिडी, सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि मेटारायझम यांचा ड्रिंचिंग ही आपल्याला 8 दिवसाच्या आत किंवा आपल्या पिकाला ही जायला हवी, जेणेकरून आपले जे ड्रिंचिंगमध्ये जे सडचं काही थोडंफार प्रमाण असेल किंवा सुरू होऊ शकतं तर ते कंट्रोलमध्ये यायला यामुळे मदत होती. तर मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करून घ्या. आणि आज आपण बाजारभावाविषयी देखील बोलू की आजचे बाजारभाव काय असणार आहे. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोजकेच प्लॉट हे शिल्लक राहिलेले आहे आणि त्यांच्यासाठी 12,500 रुपयांपर्यंतची रेंज ही 12,500 13,000 रुपयांपर्यंतची रेंज ही अद्रक खोडवा पिकासाठी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि नवा माल जो आहे तर तो 4,000 ते 4,500 रुपयांपर्यंतची खरेदी ही या ठिकाणी होताना दिसून येते. आणि मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ हा कुठल्या जिल्ह्यातून पाहतात तसेच तुम्ही अद्रकसाठी कुठली ड्रिचिंग करतात हे आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवत चला. धन्यवाद.